हेलो ऑल मे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज सकाळ झाली आहे, माझं अजून घरातलं काहीच आवरलं नाही. म्हटलं चला पहिले ब्लॉग सुरू करूया. आणि मग आजचा पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. ऑलमोस्ट 5 दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट करते. त्याचं कारण असं की मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अनायाला डोळ्याचं इन्फेक्शन झालं आणि त्यानंतर इतक्या काही गोष्टी घडल्या आहेत आणि सगळे आमच्यासाठी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्सेस होते. सो तेही नक्कीच तुमच्याशी मी शेअर करेल, कारण जर तुम्हाला बेबी असेल तर तुमची तेवढी पंचायत होणार नाही जेवढी आमची झाली. आम्ही इतक्या गोष्टी नवीन नवीन होत होत्या आणि आम्ही खूप भिलो होतो. काय ते सगळं तुम्हाला सांगते पुढे ब्लॉगमध्ये, पण आता मी त्याबद्दल डिटेलमध्ये बोलत बसत नाही कारण माझी घरातली कामं राहून जाणार. सो मागचे 5 दिवस हॉरिबल होते आमच्या दोघांसाठी पण. आम्ही काहीच काम केलं नाही आहे, फक्त तिच्या मागे होतो पूर्णपणे. आणि त्यानंतर घरसुद्धा माझं लिटरली असं खराब झालं आहे. गॅस ओटा म्हणा, गॅस सगळी खराब झाली आहे, गॅसच्या मागचं पोर्शन वगैरे. कारण मला काही एक्स्ट्रा करायला वेळच मिळत नव्हता. कसं बसं मी जेवायचं जे काय बनवू शकतो ते बनवत होते आणि खात होतो आणि तिच्याकडे लक्ष देत होतो. एवढंच आम्ही केलं आहे. सो काय आहे ते पुढे शेअर करते तुमच्याशी. पण आता मी माझा दिवस सुरू करते, घरातली क्लिनिंग सुरू करते, कारण आज ती ओके आहे आणि म्हणूनच मी ब्लॉग पण शूट करते आहे. सो आजचा पूर्ण दिवस तुमच्याशी मी ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो किचनची अवस्था खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी मी हा अगारोचा इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर मागवलेला आहे, जो खूप भारी काम करतो. तुम्ही भरपूरदा बघितलं असेल. आणि तो फक्त गॅस ओट्यासाठी नाही तर घरातल्या भरपूर गोष्टींना क्लीन करायसाठी खूप जास्त उपयोगी आहे. सो माझं बेसिन म्हणा किंवा बाथरूम क्लीन करायचं असेल, इव्हन सरफेसवर काही खूप जिद्दी डाग असेल तर ते इझिली निघतात. आणि तो इलेक्ट्रिकचा आहे, म्हणजे चार्जिंगवर चालतो. पहिले चार्ज करायचा आणि त्यानंतर यूज करायचा. सो आता समजा मला हे घासून काढायचं आहे तर स्वतःच्या हातांची खूप मेहनत करावी लागते, प्लस स्क्रॅचेस येतात. सो त्यासाठी मी हे मागवलेलं आहे की मेहनत कमी करता, स्क्रॅचेस न येता घर एकदम क्लीन राहील. सो आता याचा यूज कसा आहे आणि काय काय याच्याने होतं क्लीन, किंवा किती ब्रशेस त्याच्यामध्ये आहे, किती अटॅचमेंट्स आहे, एव्हरीथिंग इन डिटेल मी तुमच्याशी शेअर करते. आय होप तुम्हाला तो युजफुल वाटेल. सो यामध्ये इतके अटॅचमेंट्स आणि ब्रश दिलेले आहे. सो ते कसे कसे यूज करायचे हे तुम्हाला मी पुढे सांगते. तर हे आहे त्याचं मेन युनिट. याला समोर अटॅचमेंट्स लावता येतात आणि मागे इथे पॉवर बटन दिलेलं आहे. आपण ते 2दा प्रेस करू शकतो. 2 स्पीड लेवल्स आपल्याला मिळतात. आणि हा आहे वेलक्रो हेड. काही अटॅचमेंट्स वेलक्रो हेडवर लागणार. त्यानंतर हा स्मॉल ब्रिसल ब्रश आहे आणि हा आहे लार्ज ब्रिसल ब्रश, आणि हे दोन्ही अटॅचमेंट्स डायरेक्टली मशीनला लागणार. आणि त्यानंतर हा आहे पॉइंटेड ब्रिसल ब्रश. जिथे फ्लॅट ब्रशेस पोहोचू शकत नाही तिथे आपण हा यूज करू शकतो. हा आहे फायबर स्पॉन्ज ब्रश. हा आपण किचन काउंटर क्लीन करण्यासाठी यूज करू शकतो. त्यानंतर हा स्पंज ब्रश आहे, याला आपण मिरर्स क्लीन करण्यासाठी यूज करू शकतो. त्यानंतर हा वुलन क्लॉथ ब्रश आहे, ज्याने आपण एखादा सरफेस पॉलिश करू शकतो. त्यानंतर हा क्लॉथ ब्रश, ज्याला आपण मॉप सारखं यूज करू शकतो. सोबतच आपल्याला हे एक्सटेन्शन ट्यूब्स मिळतात, ज्याला आपण असेंबल करू शकतो आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा यामध्ये आपण ते अडकवून ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला USB-C चार्जिंग केबल सुद्धा मिळतो. याची बॅटरी आहे 2500 mAh. याला चार्ज व्हायला 3 ते 4 तास लागतात आणि एकदा पूर्णपणे चार्ज झाला की तो 90 मिनिटांपर्यंत काम करू शकतो. एक युजर मॅन्युअल सुद्धा यामध्ये येतं, ज्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यासोबत त्याची 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे. हे जे 2 रॉड्स आपल्याला मिळाले होते ते या प्रकारे आपण असेंबल करू शकतो. समोरचा रॉड आणखी मोठा होतो आणि तो लॉक सुद्धा होतो. त्याला मेन युनिट अटॅच केलं. आणि मी सगळ्यात पहिले लार्ज ब्रिसलवाला ब्रश यूज करते आहे. तुम्ही बघू शकता फ्लोअरवर थोडे डाग लागले आहेत. त्यावर थोडं पाणी टाकलं आणि ते डाग सगळे याने काढून घेतले. एक 5 मिनिटात विदाऊट एनी प्रेशर सगळे डाग निघून जातात. यामध्ये 2 स्पीड मोड्स आहेत. हाय स्पीड 350 RPM डीप क्लिनिंग साठी परफेक्ट आहे आणि लो स्पीड 250 RPM डेली रेग्युलर क्लिनिंग साठी परफेक्ट. त्यानंतर मी ही क्लोथवाली अटॅचमेंट यूज करते आहे. वेलक्रोला ही लावून घेतली. जे एक्स्ट्रा पाणी आहे त्याने हे सोक करून घेईल. आता मी फायबर स्पंज अटॅचमेंट यूज करणार आहे आणि ती वेलक्रोवर लागते अशा प्रकारे, कारण आता मला किचन टॉप क्लीन करून घ्यायचं आहे. किचनची अवस्था तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी डाग लागलेले आहे व्हाईट कलरचा, त्याच्यामुळे मेंटेन करणं खूप कठीण होतं. इथे पिवळे डाग दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर गॅसची अवस्था पण खूप खराब झाली आहे आणि गॅसच्या मागची जी वॉल आहे तिथे पण बऱ्यापैकी डाग आहेत. तर आता ते मी कसं क्लीन करते, कुठले कुठले ब्रशेस यूज करते हे तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात आधी मी किचन टॉपवर क्लिन्झर टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर इथे क्लिनिंग
सुरू केली. सो बघा, विदाऊट एनी एफर्ट्स, हाताला काहीही प्रेशर न येता प्रॉपर ते क्लिनिंग होतं. एक 5 मिनटं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर एका कापडाने सगळं छान पुसून घेतलं आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता. किचन काउंटर आधी कसा होता आणि आता किती व्हाईट असा डायरेक्ट शाईन करतो आहे. आता जे कॉर्नर्स आहे किंवा स्कर्टिंग्स आहे ते क्लीन करण्यासाठी मी हा पॉइंटेड ब्रश यूज करते आहे, कारण फ्लॅट ब्रश तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि याने ते खूप जास्ती छान क्लीन होतं. तर तिथे सुद्धा लिक्विड टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि क्लिनिंग सुरुवात केली. सोबतच गॅसचा बर्नर एरिया क्लीन करण्यासाठी मी हा पॉइंटेड ब्रश यूज करते आहे आणि इथे किती खराब झाला तुम्ही बघू शकता आणि आफ्टर रिझल्ट मी तुम्हाला दाखवते. आणि पॉइंटेड ब्रश असल्यामुळे क्लिनिंग इझी होते, एक एक कानाकोपरा छान क्लीन होतो आणि आपल्या हातालाही अजिबात प्रेशर लागत नाही. त्यानंतर मी परत ब्रश चेंज केला, कारण मला किचनच्या मागची वॉल क्लीन करून घ्यायची होती आणि या ब्रशने ते परफेक्टली क्लीन होतं. आणि आता तुम्हाला वाटेल इतके ब्रशेस चेंज करायचे मग क्लिनिंग करायचं, यामध्ये खूप वेळ जाईल, तर अजिबात नाही. अगदी एका सेकंदात एक अटॅचमेंट काढून दुसरी लावता येते. सो आता किचन टॉप डायरेक्ट शाईन करतोय आणि व्हाईट असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स खूप जास्ती आहे. फक्त 5 दिवस क्लीन नाही केलं त्याची हालत एकदम बेकार झाली होती. आणि आता जर ते मी हाताने घासायला गेली असती ना तर माझा 1 तास आरामात गेला असता, प्लस हात वेगळा दुखला. सो इथनं हात करून असा खूप दुखतो आणि त्याच्यामुळे खूप जास्ती कम्फर्टेबली मला ते क्लीन करता आलं. आणि तुम्ही फक्त शाईन बघा की एकदम प्रॉपर सगळं क्लीन झालंय. इथे एकदम येल्लो येल्लो डाग होते ते पूर्णपणे निघाले, तुम्हाला मी जवळून दाखवते. इथला पण एरिया खूप खराब झाला होता, हे बर्नर्सचा तो एरिया जो तो पण खूप खराब झाला होता. प्रॉपर ब्रशचे अटॅचमेंट्स आहेत त्याने ते एकदम छान क्लीन झालं. हा एरिया पण एकदम मस्त क्लीन झालेला आहे. किचन टॉप तर बघूच नका, म्हणजे एकदमच व्हाईट प्रॉपर झाला आहे. आणि हा स्पेसिफिक एरिया खूप जास्त येल्लो झाला होता, कारण इथे मावशींचा यूज जास्ती होतो. आपण एवढं क्लिनिंगला नाही, ते रोज त्यांचं पुसून ठेवतात, पण हाताने किंवा घासणीने काढून तो येल्लो एरिया निघण्यासारखाच नव्हता. मी खूप ट्राय केलं आणि म्हणून म्हटलं होतं की आपण हे ट्राय करून बघू. आणि खरंच वर्थ बाईंग, एकदम मस्त क्लीन झालंय. आता मी हे वुलन अटॅचमेंट यूज करणार आहे, जे फर्निचर पॉलिशसाठी यूज करता येतं. तर तुमच्याकडे जर पॉलिश असेल तर ते तुम्ही फर्निचरवर स्प्रे करू शकता आणि त्यानंतर याने क्लीन करू शकता. आता माझ्याकडे पॉलिश नव्हतं म्हणून मी फक्त क्लिनिंग करून घेते आहे. त्यानंतर हे आहे माझं वॉश बेसिन आणि अनाया इथे काहीतरी कारभार करत असते, त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी घाण होतं. सो इथे एखादा क्लिन्झर यूज केला आणि छोटा ब्रिसल ब्रश मी यूज करते आहे आणि त्याने हे एकदम इझिली क्लीन होतं. हा ब्रिसल ब्रश आपण बाथरूममध्ये, किचनच्या काउंटरवर जिथे जरूरत असेल तिथे तो यूज करू शकतो. आणि आपल्या हातांना काही मेहनत न देता क्लीन केल्यावर तुम्हीच डिफरन्स बघा. हा जो पॉइंटेड ब्रश आहे तो आपण टॅपसाठी सुद्धा यूज करू शकतो, कारण तिथे छोट्या छोट्या जागा असतात, बाकी ब्रशेस किंवा आपला हात तिथपर्यंत पोहोचत नाही आणि तिथे बऱ्यापैकी घाण जमलेली असते. ते क्लीन करण्यासाठी हा खूप युजफुल आहे. जिथे पण ग्लास किंवा मिरर आहे तिथे आपण स्पंजवाली अटॅचमेंट यूज करू शकतो. तर ती मी वेल्क्रोला लावली आणि काचावर ग्लास क्लीनर स्प्रे केलं. त्यानंतर ह्या अटॅचमेंटचा यूज करून ते अशा प्रकारे छान क्लीन करून घेतलं. हा जो फ्लॅट ब्रश आहे याचा यूज आपण लिव्हिंग रूम, बाथरूम, किचन कुठल्याही फ्लोअरसाठी करू शकतो. तर इथे बाथरूममध्ये थोडंसं क्लिन्झर टाकून त्या ब्रशने मी मस्त असं क्लीन करून घेतलं. आणि या सगळ्या अटॅचमेंट्सला आपण धुवून ठेवू शकतो. सध्या मी इथे पाण्यानेच धुते आहे, तुम्ही एखाद्या क्लिन्झरनी पण ते क्लीन करून ठेवू शकता. फक्त जे मेन युनिट आहे त्याला आपल्याला पाणी लावायचं नाहीये, ते एखाद्या सुक्या किंवा ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे. तर ओव्हरऑल पूर्ण घर क्लीन करण्यासाठी मला हे प्रोडक्ट खूप जास्त युजफुल वाटलं. आणि आता क्लिनिंग झालेली आहे, मी स्वयंपाकाला लागलेली आहे, कारण अनायाला भूक लागली असेल. सो म्हटलं पटापट आपण स्वयंपाकाला लागू, कारण आता ऑलमोस्ट 1.5 तास माझा ह्या क्लिनिंगमध्ये गेला. पण आता घर एकदम छान वाटतंय.
म्हणजे असं होतं ना की 4-5 दिवस जर तुम्ही घराकडे लक्ष दिलं नाही तर सगळं एकदम वाईट परिस्थिती होऊन जाते सगळ्या गोष्टींची. पण आता छान वाटतंय, सगळं मस्त क्लीन झालं आहे, गॅस ओटा वगैरे. बाकी पण अजून गोष्टी क्लीन करायच्या आहे मला, चिमणी अँड ऑल, पण ते आता मी आरामात कधीतरी करते. आता स्वयंपाक करते आणि बाकी काय होतं तुमच्याशी थोडी शेअर करते. किती वेळा झाला एकदा म्हणायचं आणि तू काय करणार? तू काय करणार आहे? व्हिडिओ कोणाचा? मी म्हणते ना, मीच व्हिडिओ पण घेते असं मी म्हणते ना. चांदो मामा लपलास काय, निंबोनीच्या झाडामागे झोपलास काय, निंबोनीचे झाड कानी कुंडल देवापाशी उजेड पडला, सदा सर्वदा तुझे कारणे. हे नाही, आम्ही 3 दिवस म्हटलं असणार आहे मला वाटतं. आपलं शुभम करते ना, 3 दिवसात नानूला पूर्ण पाठ झालाय. नानू थांब बेटा. आणि आता सदा सर्वदा चाललाय आमचं. 3-4 दिवसात शिकून जाईल आम्ही. ओके ओके. तुम्ही सबस्क्राईब नाही केलं का विचार? प्लीज करा. लाईक शेअर कसं म्हणायचं ना ते? कसं म्हणायचं? लाईक करे, शेअर करे, कसं म्हणायचं अजून? तर हा व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वीचा आहे, पण मी तेव्हा ब्लॉगच शूट करू शकले नाही म्हणून तुमच्याशी हे पण शेअर करता आलं नाही. म्हटलं चला या ब्लॉगमध्ये मध्येच आपण ते शेअर करूया. सो संध्याकाळी असंच आम्हाला बोर झालं होतं, तेव्हा आम्ही एका कॅफेत जायचं ठरवलं. मी इंस्टाग्रामवर रील बघितली होती म्हणून आम्ही तिथे गेलो. आता मला नाव पण आठवत नाही आहे. मी शॉर्टमध्ये तुमच्याशी शेअर केलं होतं, तर मला बऱ्याच जणांनी कॅफेचं नाव विचारलं, पण मी सजेस्ट करेल तुम्ही काही तिथे जाऊ नका, कारण टेस्ट काही अजिबात चांगली नव्हती. आणि जिथे चांगलं मिळते ते तुमच्याशी मी नक्कीच शेअर करत असते. जर तुम्ही साऊथ इंडियन बघत असाल ना, तर बानेरमध्ये इडली शियमला नक्की व्हिजिट करा, तिथे खूप टेस्टी मिळतं. आम्ही थोडंसं साऊथ इंडियन खाल्लं, त्यानंतर चहा कॉफी घेऊ म्हटलं. कॉफी पण खूप कडू होती. त्यानंतर म्हटलं चला जाऊ दे, तोंड चांगलं करण्यासाठी आपण आईस्क्रीम घेऊया, कारण अनायाला पण पाहिजे होती. मग ते सगळं वगैरे खाऊन आम्ही घरी आलो. हाय, आणि आत्ता 6 वाजले आहेत, म्हणजे दुपारनंतर मी आत्ता व्हिडिओ शूट करते आहे. सो माझं नॉर्मल आपलं रुटीन होतं, जेवण वगैरे झालं आणि आला झोपवलं. झोपवण्यासाठी खूप कष्ट लागली. ऑलमोस्ट 3:30 नंतर ती झोपली. ती झोपल्यानंतर थोडीशी मी पण रिलॅक्स झाली आणि नंतर उठून बाकीची राहिलेली कामं केली, कारण एक वेळ अशी येते की मी पण खूप थकून जाते. सो आज मला खरंच खूप एका गंभीर विषयावर बोलायचं आहे आणि मागच्या 4-5 दिवसामध्ये काय झालं हे तुमच्याशी शेअर करायचं आहे. सो येस, तुम्हाला माझी बडबड जरा ऐकावी लागणार आहे, पण आय होप की तुम्हाला याचा खूप फायदा होईल. किंवा तुम्ही मला जे DMs करतात, जे मेसेजेस येतात, कॉमेंट्स येतात, DMs मला खूप येतात या बाबतीत, पण मी त्याचे असे प्रॉपर आन्सर नाही देऊ शकत, कारण माझ्याकडे पण एवढा वेळ नसतो की मी मेसेज टाईप करत राहील. ज्या मॉम्सला ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल, अनायाला काय झालं आणि मागचे 5 दिवस कसे गेले हे तुम्हाला मी सांगते, आणि त्यातनं मी काय शिकलं हे पण मी तुम्हाला सांगते. सो तिला डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं. पहिले सॅटर्डे, एकदम फास्ट सांगते, सॅटर्डेला आम्हाला रात्री तिला ताप आला, ज्या दिवशी मागचा व्लॉग मी शूट करत होते. तर तेव्हा आम्हाला ओके वाटलं. आम्ही जेव्हा जेवण करून निघालो, थोडं वाटलं तिला कणकण होते, पण ताप येईलच एवढा आम्हाला काही त्याची अजिबात कल्पना नव्हती. मग आम्ही नॉर्मल घरी आलो, आपलं रुटीन, झोपलो 12ला वगैरे. 2ला इतकी तापली होती की म्हणजे मी तर खूप घाबरली की
इतका ताप कसं काय आला? मग मी रोशनला म्हटलं, "नाही यार, काहीतरी आपल्याला औषध पाहिजे." एक तर घरात औषध पण नव्हतं आमच्या, कारण तिला लास्ट टाईम ताप कधी आला होता मला आठवत, हां, तिच्या बर्थडेच्या वेळेस आला होता. म्हणजे आता त्याला 5-6 महिने होऊन गेले. त्याच्यानंतर तिला तापच नाही आला. तर मग घरात औषध पण नव्हती आणि एक्सपायरी पण जाते म्हणून आम्ही पण आणून ठेवत नाही. मग त्याला म्हटलं, "रात्री 2 वाजता तू जा आणि घेऊन ये." तो 2ला गेला, 2:30ला तो औषध घेऊन आला. तिला आम्ही 2:30 वाजता औषध दिलं आणि झोपवलं. शी वॉज फाईन. मग दुसऱ्या दिवशी तिला परत एक 4-5 तासाने ताप यायला लागला. सो आम्ही तसं तिला औषध देत होतो तापाचं. 4 डोस दिल्यानंतर मला थोडंसं कुठेतरी असं वाटायला लागलं की यार, सारखाच ताप येतो आहे आणि तिला आपण वारंवार औषध देतो आहे, इतकं औषध देणं बरोबर आहे का? किंवा हा ताप कशासाठी येतो आहे? आणि संडे असल्यामुळे सगळे दवाखाने बंद होते. पण तरी पण म्हटलं कुठेतरी इमर्जन्सीमध्ये आपण जाऊ. सो आदित्य बिर्लामध्ये आम्ही जातो, पण एक जवळच मोठं हॉस्पिटल ओपन झालं आहे. म्हटलं आपण तिथे जाऊ. तिथे इमर्जन्सीमध्ये कोणी ना कोणी असतातच डॉक्टर. मग तिथे गेलो, मग त्यांना दाखवलं. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, नॉर्मली ताप येत आहे, व्हायरल आहे, तर येईलच, काय हरकत नाही, द्या तुम्ही औषध 6-7 तासाने द्या. संडे काढला, संडे निघाला. मग मंडेला तिला त्यांनी सांगितलं म्हणून 6-7 तासाला आम्ही औषध देत होतो. मंडे पण निघाला, ट्यूजडे पण निघाला, तसंच सुरू होतं. ताप तिला येत आहे, आम्ही औषध देतो आहे 6-7 तासाला. ट्यूजडेला रात्री तिला इतका ताप आला, रात्रीच्याच वेळीस, म्हणजे एक 11 नंतर तिला खूप ताप यायला लागला आणि तो ताप 6 तास, म्हणजे औषध देऊन 6 तास पण होत नव्हते, 3 तास तिला अजून खूप ताप येत होता. मी खूप घाबरली की आत्ता काय करायचं, कशी तरी रात्र काढू. यार, आपण 3-3 तासाला औषध कसं द्यायचं? एक तर हे सगळे एक्सपिरियन्सेस आमच्यासाठी फर्स्ट टाइम होते. आता खूप सारे मॉम्स असतील, त्यांना 3-4 वर्षाचे बाळ असतील, त्यांना याच्या आधी 2-3 वेळा ताप येऊन गेला असेल, असाच आला असेल व्हायरल फीवर, त्यांना एक्सपिरियन्स असेल. पण आमच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की अनायाला एवढा ताप येतो आहे. आणि आम्ही लोक खूप घाबरलो की अरे, औषध 6 तासांनी द्यायची आहे, पण हिचा 3 तासातच एवढा ताप चढला, आता काय करायचं? आणि मग मी तेवढ्या रात्री उठून ते म्हणजे थोडं थंड पाणी, त्याच्यात मिठाचं पाणी टाकून तिच्या अंगावरनं ते सगळं पुसून घे, डोक्यावर पट्ट्या ठेव, असं केलं. तर 1 तास मी कसा तरी काढला आणि आम्ही 4 तासानंतर परत तिला औषध दिलं. सो अशी आम्ही ती रात्र काढली ट्यूजडेची. आणि वेन्सडेला सकाळी 9 वाजता आम्ही डायरेक्ट डॉक्टरच्या तिथे जाऊन बसलो होतो. पण मग तिथे गेल्यावर डॉक्टर आमच्यावर खूप ओरडले की एवढं घाबरायचं का? कारण आम्ही जे पॅनिक झालो होतो ना, त्यांना ते दिसत होतं आमच्या बोलण्यावरनं, आमच्या चेहऱ्यावरनं. ते आम्हाला खूप ओरडले की एवढं घाबरायची काय गरज आहे, तापच आलाय ना, एवढं काय, औषध द्यायची, व्हायरल आहे, तुमचं काय म्हणणं आहे, मी अँटीबायोटिक देऊ का, तुमच्यामुळे आमचे धंदे चालत आहे, इतकं ते बोलले आम्हाला, इतकं बोलले. म्हटलं हो, आम्हाला नाही माहिती, आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, आम्ही आमच्या कामामध्ये एक्सपर्ट आहे, तुम्ही तुमच्या कामामध्ये एक्सपर्ट आहे, म्हणून आम्ही इथे आलो. चला तर नेक्स्ट टाइम आम्ही असं नाही करू. पण फर्स्ट टाइम रात्री एवढा ताप कसा येतोय मुलीला, भीती वाटते ना. अरे बाबा, लहान बाळ, डोक्या बिक्यात ताप गेला, म्हणजे खूप सारे डोक्यात प्रश्न येत होते. पण काहीही न बोलता फक्त रात्र काढली आम्ही. ट्यूजडेला आम्ही परत एक डोळ्यांच्या डॉक्टरांकडे चक्कर टाकली होती. म्हणजे ओव्हरऑल आम्ही 5 दिवसात 4दा डॉक्टरांकडे गेलो भीतीपोटी, की काय, व्हॉट नेक्स्ट, असं का होतंय, काही कळतच नव्हतं. का बरं? की ती ड्रॉप टाकू देत नाही. पहिल्यांदा तिने तो सॅटर्डेला ड्रॉप टाकू दिला. तो का बरं? कारण तिने रोशनला बघितलं, तिला हे काहीतरी नवीन वाटत होतं की बाबा रोज ड्रॉप टाकतायत, मला पण टाकायचा. आणि तो पहिला ड्रॉप तिने टाकला, त्याच्यानंतर ती अजिबात ड्रॉप टाकत नव्हती. मग डोळा कसा कमी होईल? अजूनही तिचा डोळा कमी झालेला नाहीये, तसाच आहे, जास्ती सुजला वाटल्यास अजून. सो आम्ही डॉक्टरांकडे गेलो की इन्फेक्शन वाढलं तर नाही, आपल्याला तर काहीच कळत नाही. पण ट्यूजडेला आम्ही परत गेलो होतो डॉक्टरांकडे, तर त्यांनी म्हटलं की ड्रॉप टाकण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आहे, तुम्हाला ड्रॉप टाकावंच लागेल. आम्ही खूप हातपाय पकडून कसं तरी तिला टाकायचा प्रयत्न करतो. म्हणजे असं नाही की आम्ही प्रयत्नच करतोय, ती टाकू देत नाही, आम्ही खूप प्रयत्न करतोय. आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रयत्नामध्ये ती उलटी करते, रडून रडून उलटी करते. तो ड्रॉप तर डोळ्यात एक थेंब जात नसणार आहे, रडते त्याच्यामुळे ते सगळं निघते. प्लस तो उलटी, त्या तापामध्ये ती उलटी करते आहे, ती स्वतः गोंधळलेली, ती स्वतः रडते आहे. त्याच्यात तिला रोशन बघायचं तर ती म्हणते नाही, तुम्हाला मम्माच पाहिजे. आणि एक गोष्ट की तापामध्ये मुलांना मम्माच पाहिजे, बाबा नको असतात अजिबात. आत्ता पण ती रोशनसोबत जायला अजिबात तयार नव्हते, तिला गार्डनमध्ये घेऊन गेलाय, कसं तरी तो तिला घेऊन गेला. आणि मग ते बेडशीट परत चेंज करा, तिला क्लीन करा, घर क्लीन करा, नाही तर उलटीचा वास येतो. ओ माय गॉड, लॉट्स ऑफ चॅलेंजेस. आणि 2 माणसं, ते पण त्यातल्या त्यात मी वर्किंग नाही आहे, पण मला पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. जे प्रॉडक्ट्स आले असतात ते मला डेट मागतात की तुम्ही कुठल्या डेटला हा व्हिडिओ बनवून द्याल, सगळ्या गोष्टी असतात. आणि ठीक आहे, त्यातले त्यात मी सांगू शकते की माझी मुलगी, म्हणजे तिला बरं नाही आहे, तर मी 2 दिवस लेट देईल, तेवढं ते ऐकून घेतात. पण रोशनला ऑफिसला तो 5 दिवस काय सांगणार, त्याला त्याच्या ऑफिससाठी जाऊन वेळेवर बसावंच लागतं.
सो दे आर लॉट्स ऑफ चॅलेंजेस. एकही हेल्पिंग हँड नाही, त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी दोघांना मॅनेज करणं तब्येत खराब झाल्यावर खूप कठीण होते. काय होतं, घरातलं कोणीतरी दुसरं व्यक्ती असलं तर मुलांना जरा होतं की ठीक आहे कोणीतरी आई बाबांच्या व्यतिरिक्त, पण आणि आपल्याला पण होतं की आहे कोणीतरी घरात, घर बघताय. म्हणजे घराची अवस्था तर इतकी वाईट झाली होती, मला फक्त तिच्याजवळ मला आंघोळ करायला पण वेळ मिळत नव्हता. तिचं म्हणणं होतं तू आंघोळीला जाऊ नको, आणि तिला आम्ही आंघोळ घालत नव्हतो कारण तिला खूप ताप होता. सो अशा खूप गोष्टी आम्ही फेस केल्या. म्हणजे कालची जर तुम्हाला मी गोष्ट सांगितली, तिला माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं. असं ना, तिला 4-5 दिवस घरात राहून राहून ती खूप चिडचिड झाली होती, तिला जायचं होतं कुठेतरी असं. आणि बाहेर पण आम्ही याच्यासाठी काढत नव्हतो की आपल्यामुळे तिच्यामुळे दुसऱ्या मुलांना इन्फेक्शन वगैरे होऊ नये, म्हणून आम्ही तिला काढलं नाही. सो ती खूप खूप रडत होती, खूप अर्धा तास रडली. पण आम्हालाही वाटतं ते पण कुठलं तरी कामात असेल, म्हणून आम्ही असं नाही उगाच नाही का जा घे तिने म्हटलं म्हणून जा असं नाही. आम्ही अर्धा तास तिला हँडल केलं, अर्धा तास ती रडली. शेवटी माझं असं झालं की वॉट नाही, तिचा फोन बिझी होता. आम्ही अजून 15-20 मिनटं वाट बघितली फोन यायची, ती कंटिन्यू रडत होती. फोन काय आला नाही, म्हटलं चला ॲटलीस्ट आपण तिला थोडंसं बाहेर घेऊन जाऊ, तिला बरं वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला खूप ताप होता काल पण, आणि तिने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मग मला कुठेतरी ना असं वाटतं की आपण जर आपल्या घराजवळ असतो, म्हणजे नागपूरला किंवा अमरावतीला असतो, तर कुठेतरी आपण आपल्या फॅमिलीसोबत गेलो असतो, ती थोडी रुळली असती. घरचे कसे लाडाने त्यांनी थोडंसं तिला खाऊ घातलं असतं की खा बेटा, तुमच्यानी नाही खाता तर आमच्याने खाईल, ट्राय केलं असतं. इथे तसं कोणीच नसतं. ती गोष्ट मला त्या दिवशी खूप फील झाली. आणि ती इतका ताप होता आणि इतकी रडत होती, खूप मला आतमधून खूप असा त्रास होत होता की कोणीतरी पाहिजे होतं, पण तसं नाही होत जेव्हा आपण दोघंच राहतो. जिद्दी झाली होती. आणि तब्येत खराब असल्यामुळे आम्ही तिला ओरडू शकत नव्हतो, समजावून सांगू शकत नव्हतो. नाहीतर एरवी ती छान समजून घेते, पण तिची स्वतःची इतकी चिडचिड झाली. तिला भूक लागली होती, पण तिला कळत नव्हतं की मला भूक लागली आहे. सो खायचं म्हटलं तर नाही म्हणत होती. टीव्ही देतो, चॉकलेट देतो, सगळं देतो, आम्ही सगळं ट्राय केलं, पण शी वॉज लाईक नाही, मला काहीच नाही पाहिजे. बाईकवर जायचं का, तिला खूप आवडतं बाईकवर जायला, तरी पण ती ऐकायला तयार नाही. शेवटी दुसरी एक मुलगी आली, फ्रेंड आली, मग तिच्यासोबत थोडी 5-10 मिनटं रुळली. त्याच्यानंतर परत रडायला लागली. मग कसं तरी आम्ही जबरदस्त तिला बाईकवर बाहेर घेऊन गेलो की म्हटलं चल बाहेर चालेल, ती उसाचा रस वगैरे तरी पिल, पोटात काहीतरी जाईल, तिला बरं वाटेल. मग आम्ही जबरदस्ती, ती गाडीवरून उडी मारत होती. शेवटी तिला मी खूप ओरडली की गाडीवर असं करायचं नाही वगैरे, आणि कसं तरी तिला रडत रडत आम्ही परत उसाच्या रसापर्यंत घेऊन गेलो. तिथे कुल्फी तिने खाल्ली, उसाचा रस तर नाही पिला, कुल्फी तिने खाल्ली. तेवढंच मनाला समाधान झालं की तिला पोटात काही तर पडलं. तिला घरी आणलं. घरी आल्यावर तिचा तोच रड. मग शेवटी परत आम्ही फोन केला की आहे का तुम्ही फ्री, आणू का, नानू खूप रडत आहे. पण ते परत कुठल्या तरी कामात बिझी होते, तर मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे. ती इतकी रडली, ऑलमोस्ट ती 2 तास रडली की बाजूच्यांनी येऊन बघितलं की नेमकं झालं काय आहे तिला. ॲक्च्युली अशा वेळी आम्ही दोघंही हेल्पलेस होतो की आत्ता काय करायचं, तिला म्हणजे कसं समजवायचं आम्हाला कळतच नव्हतं. सो हे मागचे 5 दिवस खूप जास्ती चॅलेंजिंग होते. आत्ता मी मेन मुद्द्यावर बोलते. मला खूप DMs येतात की अगं सेकंड बेबी तू करणार आहे का, काय प्लॅन आहे, कधी प्लॅन आहे असं. सो फ्रँकली स्पीकिंग मला पर्सनली असं वाटतं की येस 2 बेबी पाहिजे, कारण त्यांना सिबलिंग्स पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं, आम्ही फॅमिलीच्या दूर राहतो आणि बऱ्यापैकी दूर राहतो की आम्हाला जायचं म्हटलं की आम्हाला पूर्ण रात्र लागते जायसाठी. सो त्याच्यामुळे आमच्यासाठी एवढं इझी नाही आहे आमच्या घरी जाणं वारंवार, आणि बाळ घेऊन तर अजिबातच नाही आहे असं वाटतं. पण ॲट द सेम टाईम ही जेव्हा सिच्युएशन अशी येते तेव्हा रोशनचं तर साफ नाही म्हणणं असतं, किंवा माझं म्हणजे एरवी पण रोशनचं साफ नाही म्हणणं आहे की मॅनेजच एकच बाळ आपल्याला मॅनेज करायला किती गोष्टी आहेत, नाही होत मॅनेज, आपल्याला कोणी सांभाळायला नाही आहे. तर 2 बाळ होऊन अजून किती स्वतःला हेडेक आहे. मला अजूनही आठवतं ब्रेस्ट फिडिंग जर्नी माझ्यासाठी किती डिफिकल्ट होती, कारण 2 वर्षापर्यंत, 2 तर नाही, दीड पावणे 2 वर्षापर्यंत जोपर्यंत त्यांना ब्रेस्ट फीड करत होती, कंटिन्यू झोप डिस्टर्ब होते, आणि त्याच्यामुळे मला डोक्याचा खूप त्रास झालेला आहे. कारण माझा जरा झोपेचा प्रॉब्लेम आहे, जर माझी झोप व्यवस्थित नाही झाली तर माझं डोकं खूप दुखतं, आणि मी हे फेस केलं आहे. जेव्हा मी ते आठवते तेव्हा मला असं वाटतं नाही रे बाबा, सेकंड बेबी म्हटलं की परत तीच पूर्ण प्रोसेस. पण ॲट द सेम टाईम मी तेच म्हणते की परत मला 1-1.5 वर्ष त्रास होईल, पण तिच्या आयुष्यासाठी तिला समोर कोणीतरी पाहिजे, म्हणून ते करणं पण तेवढंच गरजेचं आहे. सो काल परवाच मला एक DM आला होता की तुमचं काय विचार आहे सेकंड बेबीबद्दल. मी तर अजूनही त्या गोष्टीला आठवते की बापरे किती त्रास झालाय, म्हणजे माझ्यासारखंच मे बी त्यांना पण असेल ब्रेस्ट फिडिंग जर्नीचा, का कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला असेल, किंवा माझ्या आजूबाजूला पण भरपूर मॉम्स आहे जे सिंगल, म्हणजे इथे 2 जण नोकरी करून हँडल करतात, त्यांच्यासाठी खरंच खूप कठीण असतं. सो ते सगळं बघता मला तर ते असं विचार करूनही कसं तरी होतं म्हणे की दुसरं बाळ होऊ द्यायचं का.
पण सगळे म्हणताय की होऊ द्यायचं. मी म्हटलं इट्स युअर ओन डिसिजन. तुला जर जोपर्यंत तू स्वतः त्याच्यासाठी रेडी नसेल ना तर प्लीज कोणी काहीही म्हणू दे, नको होऊ द्यायचं. कारण खूप साऱ्या मॉम्स डिप्रेशनमध्ये जातात. कारण कसं होतं ना, बेबी माझ्यावरच आहे, मलाच सांभाळायचं आहे. त्या बेबीला ओरडून चालत नाही, त्याला काहीच कळत नाही. ते सगळं एकदम प्रेमाने हँडल करतात. पण मला काय त्रास होत आहे हे समजून घेणारं कोणीच नाही आहे. सो अशा खूप सारे चॅलेंजेस असतात जेव्हा तुम्ही एकटे सांभाळता. फॅमिलीसोबत राहणाऱ्या लोकांना काहीच त्रास होत नाही. कारण त्यांना जेव्हा एखादं काम करायचं आहे तेव्हा ते म्हणू शकतात की हां, आजीजवळ ठेवते थोडा वेळ आणि मी माझं तेवढं काम करते. पण इथे तसं नाही होत. जे हँडल करताय जॉब वगैरे करून त्यांना माहिती आहे कशा गोष्टी असतात. खूप सारे लोक त्यांचे बेबी खूप लहान वयात डे केअरला ठेवतात. तर एक जीव तिथे असतो की मी जरी कामावर आले आहे पण माझं बाळ तिथे आणि सगळं मन तिथे असतं. सो हे त्यांना माहिती आहे, ज्यांनी हे सगळं गेलं आहे, या फेजमधनं गेलेले आहेत. इट्स डिफिकल्ट, पण तो एक वेळ असतो, तो निघाला पाहिजे आणि काढावा पण लागतो. कारण त्या कारणासाठी कोणीही जॉब सोडू शकत नाही. कारण बेबी तर मोठं होईलच, पण मग एकदा जॉब गेली की परत त्या सगळ्या गोष्टी लाईनवर आणणं किंवा परत जॉब मिळवणं तेवढं सोपं नसतं. मला असं वाटतं मी खूप लेक्चर देते पण या विषयावर कधीच बोलणं होत नाही. मागच्या 2-4-5 दिवसात मी जे काही अनुभवलं ना त्यावरनं मला ह्या सगळ्या गोष्टी अशा वाटत आहे. सो येस, सेकंड बेबी ॲक्च्युली सिबलिंग पाहिजे मुलांना. पण जर तुम्ही तयार नसाल आणि तुमचं डिसिजन असेल की नाही मला एकच बाळ पाहिजे आहे, तर कोणी काही म्हणू दे, तुम्ही तुमच्या डिसिजनवर फर्म राहायला पाहिजे असं मला वाटतं. की जे राहायला असं झालं तापाचं वगैरे, असं काही तुमच्या बाळाला झालं किंवा तुमचा असा काही एक्सपिरियन्स असेल तो पण माझ्याशी नक्की कॉमेंटमध्ये शेअर करा. आणि बाकी मला ह्या पण खूप सारे DMs असतात, कमेंट्स असतात की अगं तू फ्रस्ट्रेट नाही होत का, तू चिडत नाही का, तू एवढ्या सगळ्या गोष्टी करते. येस, मी खूप चिडते, खूप फ्रस्ट्रेट होते. कधी कधी मला खूप रडायला येतं. कारण तुम्हाला सांगते चक्र कसं फिरत असतं. मला काही ब्लॉग शूट करायचं असेल तर माझ्या डोक्यात सगळं फिरत असतं की चला आपण हे करूया, आपण ते करूया, आपण ते करूया. पण सगळं काही अनायाच्या सोयीने घ्यावं लागतं, प्लस रोशनच्या ऑफिसच्या सोयीने घ्यावं लागतं. सो मला एक गोष्ट करायसाठी लिटरली कधी कधी तासभर वाट बघावं लागते की मला हे बोलायचं आहे किंवा मला हे करायचं आहे. पण अनाया शांत बसेल किंवा रोशनची मीटिंग संपेल किंवा रोशन थोडा फ्री होईल, तो तिला बघेल तेव्हा मी करेल. सो अशा खूप गोष्टी असतात. म्हणजे कधी कधी जेवण 3-4 वाजता होतं. सो जे तुम्हाला व्लॉगमधनं सगळं छान छान दिसतं तसं सगळं छान छान नसतं. कधी कधी खूप साऱ्या गोष्टी असतात बॅकग्राऊंडमध्ये. मी खूप थकते. ॲट द एंड ऑफ द डे मला जर खाली कोणी भेटलं ते म्हणतात तुझी तब्येत खराब आहे का, किंवा तुला काही झालं का, तुझे डोळे खूप थकले दिसत आहे. माझे डोळे एकदम थकून जातात. पण मी एक गोष्ट करते, मी सकाळी छान झोप घेते. कारण दिवसभर मला खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं. मला माझ्या ब्लॉगिंगचं बघावं लागतं, ब्रँड शूटचं बघावं लागतं. त्यांचे वेळेत सगळे प्रॉडक्ट्स आलेले असतात, ते वेळेत शूट करून द्यावे लागतात. ते शूट्स प्रॉपर प्लॅन करावे लागतात रोशनच्या अवेलेबिलिटीनुसार. कारण ते माझं काम माझ्यावर नाही तर त्याच्यावर पण तेवढंच डिपेंडेंट आहे. कारण ब्रँड शूट माझे तो घेऊन देतो. सो सगळ्या गोष्टी मला खूप प्लॅनिंगने कराव्या लागतात. प्लॅनिंग प्लस ते तसंच एक्झिक्यूट करणे विथ अनाया. तिचं जेवण वेळेत झालं पाहिजे, तिला हेल्दी खायला मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून मी सगळी कामं करत असते. तर येस, ॲट द एंड ऑफ द डे मी खूप थकते. माझे डोळे थकलेले असतात. मला एकदम चांगली झोप येते आणि सकाळी पण मी ना थोडी लेटच उठते. माझं असं असतं की दिवस मला माहिती आहे मला खूप ॲक्टिव्ह राहून सगळी कामं करायची आहे. सो आपण आपली झोप कंप्लीट करायची. कारण झोप कंप्लीट नाही झाली तर मला खूप त्रास होतो. माझा डोक्याचा खूप प्रॉब्लेम आहे. सो म्हणून मी झोप कंप्लीट करते. रोशन पण ॲक्च्युली झोप कंप्लीट करत नाही. कारण त्याला माहिती आहे की त्याला पण दिवसभर ॲक्टिव्ह राहावं लागतं आणि दिवसभर त्याला जिमला जायला मिळत नाही. आणि तो जिमला गेला नाही, त्याची बॉडी स्ट्रेच नाही केली तर त्याला जास्ती त्रास सुरू होतो पाठीचा वगैरे. कारण त्याला दिवसभर बसावं लागतं ऑफिससाठी. आणि म्हणून तो सकाळीच थोडीशी झोप कॉम्प्रोमाइज करून जिमला जाऊन येतो. आणि कुठेतरी ते झोप कॉम्प्रोमाइज करण्यामुळे त्याला दिवसभर त्रास होतो किंवा त्याला वर्टिगोचा तो त्रास झाला आहे तो झोपेमुळे पण झालेला आहे. सो आपल्या शरीराला झोप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बेबी झाल्यावर एक 5 वर्ष तरी झोपेला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये मी रात्रभर उठून अनायाला पट्ट्या देते, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते अंगावर. सो माझी झोप खूप डिस्टर्ब होते की बा ती अशी रडून उठते ताप आल्यामुळे. तर तिला बघता माझी झोप डिस्टर्ब होते. मला रोज म्हणजे ऑलमोस्ट 2-3 दिवस मला हेडेकसाठी गोळी घ्यावी लागली. कारण माझी झोप डिस्टर्ब झाली. आणि ती गोळी नाही घ्यावी लागली पाहिजे म्हणून मी झोपेवर खरंच कॉन्सन्ट्रेट करते. आणि मग कामांना मी सेकंडरी ठेवते की ठीक आहे, होईल, हळूहळू होईल. म्हणजे वेळ झाला तर चालेल पण स्वतःच्या हेल्थकडे पहिले लक्ष द्यायचं. आणि माझी हेल्थ म्हणजे माझी झोप आहे.
सो मी त्याच्यावर लक्ष देते. जर तुमचं पण असं काही असेल की नाही, तुम्हाला ही गोष्ट नाही केली तर तुमच्या हेल्थवर त्याचा काही परिणाम होत असेल, सो प्लीज तुम्ही तुमच्या हेल्थवर लक्ष द्या. कारण तुम्ही चांगले राहिले, तुम्ही चांगले स्वतःला ठेवलं तरच तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहून कामं करू शकता. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि येस, माझी पण चिडचिड होते, सगळ्यांचीच होते, पण त्याला आता कसं व्यवस्थित मॅनेज करायचं हे आपल्यालाच बघावं लागतं. सो बस तेवढं बघायचं आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करायचा की नाही, मला हे करायचं आहे. सो सगळं बरोबर होतं. ब्लॉग किती मोठा होईल मला माहिती नाही, यापुढे मी ब्लॉग शूट करत नाही कारण हाच ऑलरेडी खूप मोठा होणार आहे. पण हे सगळं ज्ञान मी जे तुम्हाला दिलं ते तुम्हाला महत्त्वाचं वाटलं की नाही, युजफुल वाटलं की नाही, मला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझा हा जो काही एक्सपिरियन्स होता तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे हेल्प करेल असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं. आणि मला पण असं थोडंसं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं तुमच्याशी शेअर करून. सो चला, आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पुढच्या असते एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.